आपल्या वाटेला आलेलं जे जीवन आहे आपण आहेत तसंच स्वीकारलं पाहिजे. त्यातून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करीत बुद्धी परिश्रम यांचा प्रचंड उपयोग करीत पण स्वार्थाचा त्याग करीत आपण पुढे जात राहायला पाहिजे. या कर्माला परमेश्वराने नियत कर्म असं म्हणतात. जर एखादी व्यक्ती अत्यंत गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्माला आली असेल जिथे भरपूर दुःख आहे तर त्या दुःखापासून पळून जाणं म्हणजे त्याला म्हणणार तामसिक कर्म आहे. त्या दुःखाला कष्टाला आपल्या बुद्धीने विचारांनी त्यागांनी मात करणं आणि आपल्याबरोबर घरातील सर्वांना त्या दुःखातून बाहेर काढणं म्हणजे खरं सात्विक कर्म आहे. आणि दुःख आहे म्हणून कर्माचा त्याग करणं हे राजसिक कर्म आहे. खरा संन्यासी पुरुष तोच आहे जो आपल्या वाट्याला आलेल्या दुःखी कष्टी कर्माचा द्वेष करत नाही, त्याचे दुसऱ्यांवर आणि परमेश्वरावर दोषारोपण करत नाही. त्याचबरोबर कर्मामधून येणाऱ्या सुखात निस्वार्थी बुद्धीने राहतो. आपल्या आयुष्याला खऱ्या त्यागाने जीवन व्यतीत करतो. भगवान श्रीकृष्ण आपल्या वाट्याला आलेले जे जीवन आहे त्याला काय म्हणतात? त्यांनी नाव दिलं आहे दैव. ते दैव म्हणतात. कारण जे जीवन आपल्याला मिळतं ते आपल्या हातात असत नाही. आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थिती आपल्या हातात असत नाही. आपण श्रीमंत अथवा गरीब घरात जन्मलो तर ती परिस्थिती आपल्या हातात असत नाही. त्यामुळे कधीकधी वाईट बिकट परिस्थितीमध्ये अनेक लोक निराश होतात. आजूबाजूच्या लोकांना त्या परिस्थितीबद्दल दूषणे देतात, सतत देवाला दोष देत असतात. काही लोक अज्ञानाने बुवाबाजीच्या पाठीमागे लागतात. परंतु या गोष्टी करून तुम्ही काही असे या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडू शकणार नाही. पडू शकाल का? मुळीच नाही. कारण ते दैव आहे. जी परिस्थिती तुम्हाला मिळाली आहे, जे जीवन तुम्हाला मिळालं आहे ते तुमचं दैव आहे. त्यासाठी तुम्हाला यज्ञ तप आणि त्यागाचा आश्रय घ्यावाच लागेल. अनेक प्रकारच्या सुखाचा त्याग करून शिक्षण घ्यावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल, प्रचंड तप करावं लागेल. तेव्हा कुठे तुम्ही त्या परिस्थितीमधून बाहेर पडाल. आणि एकदा का त्या परिस्थितीतून बाहेर पडलं तर आपल्या अनुभवाने ज्ञानाने पैशाने दान करून दुसऱ्यांना निस्वार्थीपणे दान करून वाटावं लागेल. जगातल्या कोणत्याही देहधारी प्राण्याला कर्माचा पूर्णपणे त्याग करणे बिलकुल शक्य नाही आहे. परंतु जर त्याने कर्माच्या फळाचा त्याग केला तर त्याला खरा त्यागी म्हणजेच संन्यासी म्हटलं आहे.